साहेब, आपण विधानसभेच्या निवडणुकीचे मुख्य अधिकारी आहेत. लोकशाहीच्या घटनेप्रमाणे आपल्याला निवडणूक मुख्य अधिकारी केलेला आहे. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी अशी प्रामाणिक आणि आम्ही सातत्याने प्रशासनाला सहकार्य करतो. परंतु गेल्या काही महिन्यापासून ज्या घटना घडतात त्या घटना इतक्या व्हायला लागलेल्या आहेत. आमच्याकडं ही निवडणूक लोकशाही होणार का नाही याची शंका यायला लागली. निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही लोकांची नावं वगैरे मी त्याच्यावर हरकती घेतल्या. आपण हिअरिंग दिली, कलेक्टरने न्याय दिला, आम्हाला त्याची पूर्णपणाने त्याचा आदर पण ठेवला. त्याच्यानंतर कलेक्टरने हिअरिंग केल्यानंतर सुद्धा त्या नावांना परत या ठिकाणी डावलण्यात आलं. आता ते डावलण्याचं कारण काय मला कळलं नाही. 150 किंवा 200 नाव आमची डावलली. कलेक्टरांच्याकडे हिअरिंग दिल्यानंतर कलेक्टरांनी ते अप्रूव्ह केला आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे पुरावे आहेत. हे सगळं आम्हाला केलं. त्याच्यानंतर नवीन 18 वर्ष झालेली मुलं, नवीन 18 वर्ष झालेल्या मुलांच्या समोर सुद्धा महिला लग्न होऊन आलेल्या त्यांची नावं सुद्धा उघडण्यासाठी तुमच्या इथं प्रशासनाचा स्टाफ तो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवला. हे पहिलेही सांगितलं होतं. निवडणूक आयोगाचा नियम असा आहे, एखाद्या कार्यकर्त्याचा किंवा एखाद्या नातेवाईक वगैरे कोण असेल तर त्याच्याकडून ही प्रक्रिया राबवायला नव्हती पाहिजे. तिथं आहे ना, तुमच्याकडे इथे जी लोक भरती केलेली आहे ती सगळी कोणत्या आमदारांच्या सांगण्यावरून कोणाची तरी भरती केलेली आहे. असं ठीक आहे, मग हे प्रशासनानं कोणी चूक केली हे मी त्या दिवशी तुम्हाला सांगलं, जिल्हाधिकाऱ्यांना सांगलं, ज्यांनी कोणी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्याचा मतदानाचा अधिकार त्याचा डावलला गेला. मी माझ्याकडे पुरावे आहेत. आमच्या लोकांनी तशी तुम्हाला पत्र पण वकील साहेबांनी दिली होती. ही आमची नावं जी आहेत म्हणजे तुमच्याकडून रद्द झाली नावं 6 सेक्शन खाली आम्ही परत अपील केलं. जिल्हाधिकाऱ्याकडे अपील केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी ते अपील हिअरिंग देऊन बघितलं आणि त्यांनी तुमच्याकडे पाठवलं की हे नावं घेऊन टाका. तरी सुद्धा ही नावं रद्द केली. सेक्शन 6 प्रमाणे फॉर्म 6 भरला आणि त्या 6 प्रमाणे नवीन 18 वर्षाची आणि नवीन लग्न झालेली मुली आलेल्या आहेत त्यांची सुद्धा नावं रद्द करण्यात पुरावा दिला होता. आता शेवटच्या क्षणात यादी झाल्यानंतर ती परत आम्हाला कोर्टात जावं लागेल. कोर्टात जाईपर्यंत त्यांचा अधिकार तर गेला. हा पुढचा भाग झाला. आता हाही एक गोष्ट झाली, सर्रासपणाने कायद्याचं उल्लंघन घेऊन काम चालू आहे. परवाच्या दिवशी कोरेगावमध्ये तुम्हाला मी फोन केला, बल्लाळ साहेबांना फोन केला. काही लोक पैसे वाटत होते. पैसे वाटत आता सुद्धा वाटवाय. सगळ्या गावागावामध्ये प्रचंड पैशामध्ये रेंजवर फिरते आहे, काय फिरते सगळं मला सगळं माहिती आहे. मी वाटून द्या, मी काही तक्रार करत नाही. काही पोलीस डिपार्टमेंट असो काय असो, मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं की केंद्रीय राखीव दलाचे जर पोलीस त्याचं प्रोटेक्शन देत असतील तर कसली लोकशाही आम्ही मागायची. तुम्हाला फोन केला, बल्लाळ साहेबांना फोन केला, ते बोलले मी लगेच पाठवतो. तुम्ही साधी चौकशी करायला पाहिजे नव्हती. मग काय झालं तिथं? डॉक्टर ओळ आहेत का? त्या तिकडचे कार्यकर्ते होते. किशोर नाना कुठे? किशोर नाना
त्या गाडीवर भरारी पथक म्हणून भरारी पथक होतं साहेब. आपलं बोलणं झाल्यानंतर मी आणि अण्णा बर्गे दोघं आम्ही डॉक्टरांच्या तिथं गेलो. त्यावेळेला त्या ठिकाणी ॲडव्होकेट भुतकर होते, त्यांच्या तिथं ते काय जे चाललं होतं पैसे वाटप वगैरे, त्यांचे 20-25 कार्यकर्ते होते. त्या ठिकाणी भरार पथक आलं, पण भरारी पथक एका बाजूला तिथं उभं करून हे 2 माणसं असताना त्यांनी तिथं कुठेही हस्तक्षेप केलेला मला माझ्या निदर्शनास आला नाही. त्यांनी तिथनं ती माणसं पांगवायला पाहिजे होती, परंतु एकालाही पांगवलं नाही. हाय असे ती तिथं उभे होते. जे कोण होते त्यांना इथं जरी आता तुम्ही बोलवलं तरी त्यांना मी सांगेन, मी त्यांना विचारलं, ते हिंदीमध्ये बोलत होते, तुम्हाला कोणी पाठवलं, उधर से लाए तो ऐसा है, क्यों खड़ा है ये देखने के लिए, तो आदमी को क्यों नाही बघा था. तो ते तसेच उभे राहिले होते, त्यांनी काहीही तिथं केलं नाही. समोर 20-25 जण होती. मी स्वतः तिथं गेलो होतो. साहेबांचं माझं बोलणं झालं. ही गोष्ट रात्रीच्या 1:30 दरम्यानची गोष्ट होती. कुठेही तिथं कुणीही परत भरारी पथकाच्या तिथं आलं नाही आणि तिथं त्यांनी कुठेही हस्तक्षेप केला नाही. ते फक्त नुसते असे राहिले होते उभे. साहेब आता दुसरा आजचा एक सिरियस विषय परत आला. 300-350 लोकांना नोटीस काढली आणि त्यांना तडीपारी काढली आहे. तडीपारी काढण्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतलाय मनाई आदेश काय असेल ते ऐका जरा 2 मिनिट. आता यामध्ये ज्यांनी काढली आमचं म्हणणं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग कोण पोलीस प्रशासनाने काढली ती व्हेरीफाय करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तरच इथून आम्ही हलणार आहे. ऐका 2 मिनिटं ऐका. त्यामध्ये ज्या लोकांनी एकही केस नाही, एकही अर्धी केस नाही, त्यांची नाव आहे. त्यांची नाव आहे. म्हणजे त्यांनी कधी काय बोलतात, त्यांनी गावात गेलो, गावामध्ये जाऊन मला माणसं म्हणाला गाव त्यांचं कधी नाव नाही, त्यांना तिथं दंडेश्वरला काम करतो पोरगा, अशी 5 ते 10 नाव आहे. मी नुसती सुरुवात आहे. मला तक्रारी आले, त्यांच्यावर केस नसताना त्यांना गुन्हे दाखल केले. मी एसपींना फोन केला, मी डिपार्टमेंटला बल्लार साहेबांना फोन केला आणि ते फोन करताना असं सांगितलं त्यांनी मला की निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे 10 वर्षापूर्वीची ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे, दारू विक्री, अवैध धंदे, खून, मारामाऱ्या, त्या लोकांना सगळ्यांना नोटिसा करा असं सांगितलं. माझं म्हणणं आहे पोलिसांनी इथं डायरी मागवावी, 10 वर्षाची यादी इथं ठेवावी, त्यामध्ये कोणाकोणावर गुन्हे आहेत ते घ्यावे आणि त्यातले किती लोकांना नोटिसा काढल्या, सगळ्यांना काढल्या का कोणा आमदारांनी म्हणून काही लोकांना काढल्या नाही का जाणीवपूर्वक फक्त राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांच्यावर काढल्या. मग त्यामध्ये चूक झाली असेल तर तुम्ही काय न्याय देणार एवढं आम्हाला सांगा, नाही तर निवडणुका घेऊ नका. 2 मिनिटं ऐका, आमचं पूर्ण होऊन जातं, नाही तर निवडणुका घेऊ नका. तुम्हाला तशी निवडणूक घ्यायची असेल तर आमची तयारी आहे. मग तुम्ही निवडणूक बाजूला ठेवा, आम्ही आमच्या पद्धतीने निवडणूक करतो. तुम्ही फक्त त्यामध्ये मग आम्हाला फक्त कारवाई करू नका. त्यांची इच्छा असेल आम्ही त्या पद्धतीने निवडणूक करतो. दमबाजी करायची तर दमबाजीने करतो. साहेब अन्याय असा आहे, मी फार गांभीर्याने बोलतो, मी तुम्हाला नावं देतो की जर अशा प्रकारचा नियम जर माझ्या लोकांना असेल तर त्या लोकांना बाकीच्या लोकांना नोटिसा पोलिसांनी का काढल्या नाही त्याचा खुलासा झाला पाहिजे. मी नावं देतो, तुम्ही म्हणला तुम्ही नाव पण देईल. आता तिसरी गोष्ट अशी आहे, 70 वर्षाच्या मुलाला माणसाला कौटुंबिक वाद आहे. आपला नियम काय म्हणतो, पहिला नोटीस द्यायला पाहिजे. तडीपारी करायची असेल नियमाची नोटीस द्यायला पाहिजे ना. नोटीस नाही, काय नाही, डायरेक्ट यादी आणली काढली. 300 लोक बोला. आता 2 मिनिटं सर मी बोलतो. त्याच्यामध्ये तडीपाराचा कायदा आहे तो मुंबई पोलीस ऍक्ट 56 नुसार तुम्हाला करावा लागतो. तडीपार हा एक्स्ट्रीम स्टेपला घ्यायची गोष्ट आहे. एक्स्ट्रीम स्टेप म्हणजे आता मी आपल्याला थोडासा कायदा समजून सांगतो. त्याच्यामध्ये 302चा गुन्हा आहे, रेपचा गुन्हा आहे, त्याच्यावर 3 केसेसमध्ये तो कन्व्हिक्ट झालाय किंवा केसेसमध्ये कन्व्हिक्ट नाही झाला पण तो इतका नॉटरियस आहे, इतका समाजाला त्रासदायक आहे की एका व्यक्तीला मारण्याची शक्यता आहे, प्रॉपर्टी डॅमेज करायची शक्यता आहे. 350 लोक तुम्ही जेव्हा बाजूला काढता तेव्हा सुप्रीम कोर्टाने आणि बॉम्बे हायकोर्टने गाईडलाईन्स दिल्या. ते पहिली गाईडलाईन त्यातली अशी आहे, त्यातली सगळ्यात महत्वाची की त्याला नोटीस काढून त्याचं एक्सप्लेनेशन घ्यायचं. आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं का हा पहिला मुद्दा. त्या 350 आता मी जे वाचतोय त्यातलं शेवटचं वाक्य तुम्ही डायरेक्ट काय म्हणताय
की कोरेगाव तालुक्यामध्ये प्रवेश करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 163(2) मुळा का चुकलाय, सक्त मनाई करण्यात येत आहे असं तुम्ही म्हणताय. आता यावर जर तुम्ही यांच्या विरुद्ध 2 मिनिटं मला जरा संपू द्या, यांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा सिद्ध व्हावा लागतो पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरे जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये बेल जम्प आउट केलाय का, बेल मध्ये होता आणि त्याच्या तक्रारी पोलिसांनी त्या साहेबांनी कुठे दिल्यात का, यांनी बेलच्या कंडिशन फौल केल्या, बेलच्या कंडिशन पाळल्या नाही, असं काय झालंय का, त्या गुन्हे झालेत का, त्याची चार्जशीट जोडलीत का, ते गुन्ह्याचं सगळं आपण काय बघितलं साहेब त्यातलं, मला प्रत्येक फाईल आपलं दाखवा. आणि त्याच्यामध्ये एक नॅचरल जस्टिस नावाचा प्रकार असतो. तो नॅचरल जस्टिस हा असतो तो की त्या माणसाला ज्याला तुम्ही म्हणणार आहे की त्याला तुम्ही तडीपार करणार आहे, आज साहेब 2 गोष्टी त्याच्यावर मोठा अन्याय करताय. कॉन्स्टिट्यूशन नुसार 21 कॉन्स्टिट्यूशन सेक्शन 21 जो आहे त्या 21 नुसार काय आहे साहेब की त्याचा जो अधिकार आहे त्याच्यावर तुम्ही बंधन आणू शकत नाही. 21 नुसार तो या भारताचा नागरिक आहे, त्याला तुम्ही या 20 तारखेला इलेक्शन मध्ये येऊन देत नाही. म्हणजे बाहेर जायचं म्हणजे काय करायचं ना, 20 तारखेला वोट नाही कास्ट करायचं, त्यानं वोट कास्ट करायचा त्याचा अधिकार तुम्ही हरवून घेत नाही. पण दुसरं त्याला प्रचार करायचा आहे, एक त्याला कुठला तरी एक पक्ष त्याला पकडायचे. आपण नाही म्हणू शकत त्या 2 दिवसात तू प्रचार नाही करायचा बाबा, का तर तुझ्यावर कुठला तरी मटक्याचा गुन्हा दाखल आहे, तुझ्यावर काहीतरी 324चा गुन्हा दाखल आहे. तोही साहेब किती वर्षातलं ते बघावं लागतं, त्याला एक स्पॅन आहे, पिरियड आहे, तो कायद्यानं आखून दिलेला आहे. याच्यातल्या कुठल्या गोष्टीचं आपण पालन केलं, आपण सांगावं त्याच्यात की याच्यातलं यांचं एक्सप्लेनेशन आपण घेतलं. ते एक्सप्लेनेशन मध्ये 2 आहेत गोष्टी. ठीक आहे, आज थांबा 2 मिनिटं, माझा कायदा मी आपल्याला समजून सांगतो. तो जो तडीपारचा कायदा आपल्याला समजून सांगतो, त्या तडीपारच्या कायद्यामध्ये असे साक्ष आहेत. 2 मिनिटं साहेब, मला लेट मी फिनिश. त्या तडीपारच्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा, तो काही गुन्हेगार इतके वाईट असतात ना साहेब की त्याच्या विरुद्ध समाजातली काही घटकच पुढे येत नाही साक्ष द्यायला. त्यांच्या आपण घ्यायचे असतात साहेब, आपण ते गुप्त ठेवायचे असतात. घेतले का आपण, इकडं आहे तो विषय, आपल्याकडे काय हे करायचं, घेतले का आपण ते, त्या जे विटनेस समोर येतात त्यांची आयडेंटिटी रिव्हील करायची गरज नाही. पण ते मुळात ती प्रोसिजर फॉलो केली का, एखादा मटक्याचा, एखादा 324चा, 323चा आपल्याला वाटलं की यादी काढायची 350ची, ते एका ठराविक पक्षाची म्हणून तुम्ही जर त्यांना काढत असाल, साहेबांनी बाकीचे मुद्दे घेतले तर हे साहेब अत्यंत चुकीचं आहे. त्या सगळ्याचं एक्सप्लेनेशन आज ना उद्या कोर्टात द्यावं लागणार. याचं सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो की तुम्ही त्यांना वोटिंगचा अधिकार हा जो आम्हाला 20 तारखेला वापरायचा आहे तो काढून घेण्याचा अधिकार आपल्या कुणालाही नाही, शासकीय यंत्रणेला नाहीये. आणि आपण बोला मी त्याच्यानंतर बोलतो, पण आपलं काय उत्तर इथे बघूया. बोला साहेब. आता सगळ्यात पहिले ही प्रतिबंधात्मक ऐकून आता ही आणि आपलं जे म्हणणं आहे की त्याचं वोटिंग राईट, त्याचा आदेशात वाचा, वोटिंग राईट त्याचा आपण बाधित त्याला वोटिंग राईट ठेवलेला आहे, तो येऊन करू शकतो. राईट तुम्ही म्हणतात की प्रचार करत त्याचा प्रचार करण्याचा किंवा हे करण्याचा राईट आहे. तर आपण 19 तारीख जो ऑलरेडी प्रचार संपलेला आहे, आज संपलेला आहे प्रचाराचा कालावधी, त्याच्यानंतरचा हे केलेलं आहे. आणि ही जी यादी आलेली आहे ही प्रत्येक याच्यानुसार ST ऑफिसवरनंच याद्या आलेल्या आहे, सगळ्या याद्या आलेल्या आहेत. त्या प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय याद्या आलेल्या आहेत. असं नाही का आम्ही कोणाला, त्याच्यात सगळं गुन्हा कधी हे केलेलं आहे, त्या गुन्हा नंबर, इयर नंबरनुसार याद्या आलेल्या आहेत. त्याच्या मी आपल्याला प्रती देतो. नको बरं माझा एक मिनिट मला तुम्ही यादी आले ना, त्याला एक आपण नाव एक टेस्ट करायला नाव कल्याण उर्फ केलं भगवान साळुंखे. काय कल्याण पोलीस स्टेशन कोरेगाव त्याचा गुन्हा फक्त दाखवत आहे, बाकी कुणी बोलू नका अजिबात. किती नंबरला आहे गुन्ह्याचा नंबर 175/2021 175/2021 आणि 149/2024 महाराष्ट्र
किती 100 किती म्हटलं 175 एकर. असं मिक्स आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे बोला. की पोलीस स्टेशनने गेल्या जे काढले 10 वर्षाचा रेकॉर्ड, 10 वर्षाचा रेकॉर्ड तुमच्याकडे द्यावं आणि त्यामध्ये सगळीच नावं घेतली का ते बघा. ते मी आपण बसून व्हेरीफाय करावं. आता इकडे एवढी एक मिनिट मला बोलतोय साहेब. 163(2) नुसार आपण प्रतिबंधात्मक कारवाई म्हणताय. शेवटची वाक्य जी आहेत ही आपण तडीपारची वाक्य आहेत. का घातली मग याचं उत्तर द्या आम्हाला. एक वाक्य वाक्य फक्त वातावरण 2 मिनिटं. शेवटचं वाक्य कशाला बोलताय तुम्ही? बरं का तुम्ही असं काय शेवटचं बघा तुम्ही. हे तडीपाराची नोटीस आहे साहेब. आपल्याला माहित नसेल तर ते जे सेक्शन बघा. मनाई केली फक्त त्या एरियात यायला मनाई केली. अहो मग त्यालाच वर्ष 2 वर्ष मोठ्या कालावधीसाठी आयुष्यभर झालं ना. काय नाही ऐका तुम्ही काय केलं. मी तुम्ही हे पत्र काढताना तुम्ही काय केलंय. दिनांक 19/11/2024 रोजी, दिनांक 20/11/2024 रोजी मध्ये 21-22 सोडला. मग दिनांक 23/11/2024 रोजी मतदानाचा हक्क वगळून कोरेगाव तालुक्यात फिरण्यात आकर वास्तव्य जाण्यास कोरेगाव तालुक्यात प्रवेश करण्यास फौजदारी प्रक्रिया सहित 63(2) अन्वये सक्त मनाईत करण्यात येत आहे. प्रवेश करण्यास म्हणजे काय यायचंच नाही साहेब. आपल्याकडे ऐका आपल्याकडे किंवा आपल्याला प्रतिबंधक कारवाई करायची त्याला 5 दिवस 6 दिवस 2 दिवस. आम्हाला ज्या दिवशी त्रास आहे म्हणजे पोलिसांच्या रिपोर्टनुसार त्यावरून आयोगाने ज्यावेळेस मिटिंग घेतली होती त्यावेळेस 10 वर्षाचा जो क्रायटेरिया लावला तर त्याच्यानुसार आम्हाला त्याच दिवशी हे पाहिजे. खून केला का त्याला नोटीस गेलं नाही साहेब आणि माझ्यावर गुन्हाच कधी दाखल नाही. तुम्हाला प्रश्न साहेब असा आहे तुम्हाला हा अधिकार आहे का नीट आम्ही पोलीस स्टेशन आणि प्रशासन यांना जबाबदारीने प्रश्न विचारतोय की यांना तुम्ही मतदान प्रचार करण्यापासून त्यांच्या घरात जाण्यापासून त्यांना लाईव्हलीहूड आहे या लोकांनी हातावरची पोट आहेत ते त्यांना बाजूला ठेवण्याचा आपल्याला अधिकार आहे का. जर 163(2) नुसार मग साहेब वाक्य का वापरली या वाक्याचं फक्त मला उत्तर द्यावं. कोरेगाव तालुक्यामध्ये प्रवेश करण्यास हे गुन्हेगार आहेत. ह्याने दादा मर्डर केलेत. हा जर एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आहे नाही तुम्ही लिहिलं नाही साहेब. हे वाक्य नाही काय हे वाक्य नाही आहे. बघा एकदम मतदानाचा अधिकार आहे. तुम्ही मी पुन्हा म्हणजे मतदानाचा अधिकार समजा आला आणि तुम्ही त्याला आत टाकला तर काय करायचं. कारण तुम्ही इथं खालचं वाक्य कोरेगाव तालुक्यात यायचं नाही. कसं मतदान करायचं त्यानं. दुसरा असं मग कशाला म्हणायचं मुक्कामी नाही राहायचं कोरेगावात. हा झाली तडीपारीच झाली की त्यानं समजा तो मुंबईला गेला त्यानं काय करायचं 5 वाजेपर्यंत धडपड करायची तर ती तडीपारीच झाली साहेब. ही तडीपार बरं सगळ्यात साहेब बरं सांगू का हा कालबाह्य कायदा आहे. जुलै 2024 ला संपलाय. तुम्ही कसं काय 2024 ला संपलाय याची अंमलबजावणी मला करायला येणार नाही. टेक्निकल मिस्टेक करता येणार नाही. नाही म्हणता येणार टेक्निकल मिस्टेक साहेबाला टेक्निकल मिस्टेक नाहीये. हे कायदा चुकीचा आहे. पोलिसांनी अंमलबजावणी करता येणार नाही हे मी जबाबदारीने सांगतो. आता तुम्हाला सांगतो हा सगळा आदेश तुम्ही तातडीने माघारी घ्यावा लागेल टेक्निकल कारणावर. नुसतं टेक्निकल नाही तडीपार लिहिले तुम्ही त्यामुळे घ्यावं लागेल. घ्यायचं नाही आयपीसी बंद झाला ना. आता 302 आपण 100 लावतो ना. 302 आता बीएनए 100 लावतात. कायदा बदलला का नाही. कसं हे चालत सांगा बरं. त्याची अंमलबजावणी करता येईल का आपल्याला. करता येणार नाही साहेब. बीएनएस कायदा बंद झालेला आहे तो आयपीसी बंद झालाय आणि त्यामुळे बंदात तुम्ही प्रतिबंधात्मक जे आहे ना त्याचं वर्डिंग टाका साहेब. त्याच्यामध्ये तुम्हाला कोरेगाव तालुक्यात येऊ नये असं शब्द टाकता येत नाही. आयपीसी काढावून आत्ता बघा आयपीसी नाही आयपीसी अगदी त्यांच्या माहितीसाठी आयपीसी काढावंच आहे.
काढा वाटतं. असे 3 दिवस 4 दिवस करता येतात का? काढा. काय करता येत हो साहेब? काय करता येणार नाही, दुरुस्त करायचं नाहीच विषय, हे आदेश आहेत. सगळे माघारी घ्यायला हायकोर्टाला विनंती दाखल करावी लागेल. हायकोर्टात जाऊ. बरं, एक नाही, मिनिट. नाही, नाही. साहेब, एक सांग. तुमचं म्हणणं एक करता येतं तुमचं लेखी द्यावा आम्हाला. हो साहेब, एक मिनिट. तुम्ही जे आदेश काढला ना, तुम्ही आणि पोलीस प्रशासनाने आदेश काढला ते ठीक पाहिजे. लेखी द्या. लेखी घ्या शब्द. आम्हाला बाकी काय बोलायचं नाही. अरे एक मिनिट साहेब, एक मिनिट. आम्ही इथं बसून जातो 12 वाजून दे 1 वाजून दे. आम्हाला यादी 10 वर्षाची यांनी तुमच्या समोर आणून द्यावी. बरोबर. या यादीमध्ये अट्टल गुन्हेगारांची नावं नाही. या यादीमध्ये ज्यांचा काही गुन्ह्याशी संबंध नाही त्यांची नावं टाकली आणि बजून राष्ट्रवादीचा जेवढा कार्यकर्ता तेवढा बाहेर काढलाय. हे मी जबाबदारीने बोलतोय. आणि हे जर राष्ट्रवादीचा असली राजकारणाची निवडणुकीची रणनीती असेल तर काय लोकशाहीला करायचंय? आमचा प्रमुख कार्यकर्ता गावाच्या बाहेर काढायचा आणि तो यायचा 23 तारखेला आणि यांची लोक गुंडागिरी करत आतमध्ये फिरायची. हा कुठला निर्णय आहे? मग तुम्ही काढा ना त्यांची. ज्या लोकांनी तुम्ही मग जर डावाडोल केला असेल तर इथल्या आता तुम्ही निवडणूक अधिकारी कारवाई केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या एसपी साहेबांकडे जी यादी आली ना, सगळ्यांच्या याद्या प्रस्ताव आले एन्श्योर करा. कसं तेवढं नका. मी काय म्हणतो एवढं बघा, हे खालची वाक्य काढून टाका साहेब. आपल्याला हा तुम्ही कोरेगाव तालुक्यात प्रवेश करणार बंद आहे. याला एकच शब्द आहे, याला म्हणतात एक्सटर्मिनेट किंवा तडीपार. दुसरा आपण वरती सेक्शन 1 लिहायचा आणि खाली तडीपारचं वाक्य लिहायचं. मग त्यांनी यायचं का साहेब? त्यांनी यायचं का? आता जर ही नोटीस गेली माझ्या कार्यकर्त्यांनी यायचं नाही आता कोरेगाव तालुक्यात. काय यावं तुमच्या भीतीनं? सांगा बरं साहेब. त्याच्या जर मुवमेंटला तुम्ही विनाकारण जर त्याला अडवत असाल तर साहेब यू आर ऑल्सो लायबल फॉर प्रॉसिक्युशन. त्याला आम्ही नाही थांबणार. मग त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्याचा जो कॉन्स्टिट्यूशन दिला अधिकार आहे तो काढून घेताय. तो अधिकार आपल्याला नाही आहे साहेब, याच्यामध्ये अजिबात नाही आहे. तुम्ही त्याची फ्री मुवमेंट आहे ना थांबवताय आणि सेक्शन 1 लिहिताय. खाली तडीपारचं वाक्य का लिहिलं साहेब? याचं उत्तर द्या मला. बघा, तुम्ही पुन्हा गैरसमज पसा तडीपारा कुठे काय लिहिलेलं प्रवेश बंद करता का? तुम्ही स्वतःच्या याच्यानुसार इंटरप्रिटेशन करता तुम्हाला हवं तसं. त्याला आम्ही बरं ठीक आहे, ह्याच्यावर टीका प्रवाह साहेब आमचं काय म्हणणं नाही. टीका प्रवाह जो बीएनएस लिहायला पाहिजे होता तिथं फौजदारी ते जाऊ द्या. ते नाही. BNS नाही ना, ते काय आता साहेब? आता हा आदेश आमच्या गावाला सुरू आहे. हो साहेब, आमच्या गावाला दीपक लांडगे त्याच्यावरची केसेस सगळ्यांनी झाल्यात. त्याला परत असली नोटीस पाठवली. तो गेल्या वेळेला महेश शिंदेच्या गटात होता तेव्हा त्याला काढली ना. त्याला आता नोटीस नोटीस काढताय त्याला. आमच्या समोर यादी असते. आम्हाला काही दोन आता साहेब यादी एक मिनिट आपण तुमचा दोष आहे. तुमचा ऐका, तुमचा दोष ठीक आहे. तुमच्याकडे यादी कोणी पाठवली? जरा 2 मिनिटं ऐका ना. तुमच्याकडे यादी कोणी पाठवली? महेश शिंदेनी. नाही नाही, ज्यांनी यादी पाठवली चौकशी करते. आम्ही किती वेळा माघार घ्यायची? 1 वेळा 2 वेळा. तुमचा दोष नाही, कारण तुमच्याकडे यादी आली, तुम्ही आपलं ऑर्डर काढली, तुम्ही कलम वाचलं नाही, हा तुमचा दोष नाही. तयार करून दिली कोणी? त्यांनी दिली. त्याच्यावर तुम्ही बरं तुम्ही केली. आता आमचं म्हणणं काय? आम्हाला इम्पार्शियल न्याय पाहिजे. तुम्ही 300 ना 500 हजार नाही 1 लाख लोकांना काढायला केला. आमचं एवढंच म्हणणं आहे, ती काढताना पोलीस डिपार्टमेंटने पार्शिबल केली का इम्पार्शिबल केली आम्हाला खुलासा होऊ द्या. आम्ही उठून आपण ते सगळे एकदा ते 5-6 PDF आहे तुमच्याकडे. So state that no caution or other means ते बघतच नाही तुमच्यावर. तुम्ही कसं can someone बरं का can prevent someone from making a statement करायचं नाही इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान. साहेब कायदा बघा, जुना बघा, नवीन बघा, कुठलाही बघा. सेक्शन 163. अहो साहेब, आपल्या ह्यांना घेणं देणंच पडलं नाही. सगळ्या नोटिसा सर एक मिनिट ते पण नाही.
ह्या माणसावर केस नाही. याचं नाव कसं दाखल झालं 2 आणि हे वाचा. नाही नाही, ह्याचं नाव कसं दाखल झालं कायदा माहित त्याच्यामध्ये एक्स्टर्नमेंटचा कायदा बरोबर आहे. आम्ही त्यांना तडीपार केलं बरोबर आहे. राम साहेब ऐका, मुख्य निवडणूक अधिकारी या मतदारसंघात मागे सुद्धा 8,500 मतावर त्यांनी हरकत घेतली, बरोबर आहे, साधी गोष्ट. नंतर तुम्ही ते ऑब्जेक्शन चुकीचं आहे म्हणून निदर्शनात आलं. ते ऑब्जेक्शन चुकीचं आल्यानंतर निदर्शनात आल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला कळून आलं की इथं चुकीचं दिलेलं आहे. ज्या BLO जे कोणी कर्मचारी तुम्ही लावलं ते कामाला हे मतदार यादी व्हेरीफाय करायला, त्या लोकांवर कारवाई केली का? त्याच्यात जे ज्यांनी आक्षेप घेतले होते, आता त्याच्यात आम्ही विधी अधिकारी मार्गदर्शन हे मागितलं आहे की त्याच्यात सगळ्या समजा त्याचे 7,000 चुकीचे जे होतं ॲप्लिकेशन ते चुकीचं असेल किंवा सिद्ध झालं नाही, त्याच्यात सगळ्यांमध्ये इंडिव्हिज्युअली केसेस टाकायच्या की एक गुन्हा दाखल करणार. मी काय म्हणतो एक मिनिट भाऊ, मी काय म्हणालो, जे BLO होते, जे कर्मचारी होते, ज्यांनी रिपोर्टिंग तुमच्याकडे चुकीचा दिला त्यांच्यावर कारवाई काय केली? फिर्यादीवर मी बाजूला ठेवतो की प्रशासनाची कारवाई तुमच्या अंडर आहे ना, तुम्हीच आदेश काढता व्हेरिफिकेशन करायला जावं. ते BLO आमदारांच्या प्रेशरखाली, ते BLO आणि तिथे चौकशी अधिकारी तसे रिपोर्ट देत होते. ते धाडस वाढत चाललंय. हे निवडणुकीला आहे ना, कोण माझ्या बापाचं काय करत नाही, मी यांचा बाप आहे म्हणून दाखवतो. त्याचे वागतोड दाखवलं ना, SP DYP वगैरे सगळ्यांना. आत्ता मगाशी एका गावामध्ये नाव सांगत नाही, त्या लोकांना बोलवलं तेव्हा काय बोलत होता अधिकाऱ्यांबद्दल मला माहिती आहे. त्यांनी येऊन सांगितलं मला, मी सगळ्यांना मॅरेज केलेलं आहे, मी बघतो 150 मुर्दे पाडतो. ही अशी भाषा आहे. कशी भीती राहिलो त्यांना? BLO जर तुमचा त्याला तुम्ही एक साधी नोटीस ना पाठवली की तू व्हेरिफिकेशन करताना का चुकला, तू नाव का रद्द केलं, एक नोटीस त्याला तरी पाठवायला पाहिजे. म्हणजे कर्मचारी अधिकारी शिस्त लागली असती ना, शिस्त लागली असती. आणि पोलिसांना आम्ही 10 वेळा सांगितलं, हे पार्शिबल झालेलं आहे, हे पार्शिबल झालेलं आहे. हे जाणीवपूर्वक ठरवून हे आमच्या कार्यकर्त्यांवर. आता अरुण माने उदाहरण घेतो, चला नाव घेतो, अरुण माने ठीक आहे, वाद घालून त्यांचा गावातला होता म्हणून झाला, पण त्यांनी एखाद्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आलं, तो गुन्हेगार झाला. त्याला 2 मिनिटं, तो गुन्हेगार झाला. नावं पोलिसांनी बघताना सुद्धा कोण अट्टल गुन्हेगार? पोलिसांना सगळ्यांच्या जन्मकुंडल्या माहिती, जन्मकुंडल्या कोण अट्टल आहे, कोण नाही. मग ते व्हेरिफिकेशन करताना, ती यादी करताना पोलिसांनी ती तरी बघायला पाहिजे. ज्या लोकांचा अपघाताने एखादा गुन्हा झाला ना, तर त्याला मी समजू शकतो असतो, तुम्ही त्याचं नाव बाजूला ठेवलं. त्या अरुण मानेला तुम्ही तडीपारी काढली. तडीपारी म्हणजे तुम्ही म्हणता 4 दिवस यायचं नाही, बरोबर आहे? 4 दिवसाची 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही मग आमचं म्हणणं काय, आम्हाला तुम्ही न्याय देत नाही ना. पोलिसांनी जर इम्पॉसिबल केलं नसेल, ते राजकीय झालं असेल, तर मुख्य निवडणूक आयोग म्हणून तुम्ही काय कारवाई पोलिसांवर करणार एवढं सांगा, मग आलं. काय झालं सर, सगळे आले आहे, कोरोना आलेला आहे, त्याच्यात गुन्हा कधी झाला ते सगळं आहे. या सगळ्या मी 2-3 पोलीस स्टेशन आहे, त्यांना व्हेरीफाय करायला लागतं. त्यांनी जर त्याच्यात आढळून आलं की काही लोकांना गाळ रेकॉर्डिंग चेक करा. शशिकांत शिंदेचे कॉल रेकॉर्डिंग करा चेक, आणि महेश शिंदेचे करा. कोणी कोणाला कॉल रेकॉर्डिंग चेक करायला तुम्हाला अधिकार घ्या, पोलिसांना अधिकार घ्या, त्यांना अधिकार आहे कुठलाही चेक करा. कोणाला तडीपार करू नका, ही कारवाई करू नका म्हणून मी किती फोन केले आणि त्यांनी किती केले दाखवून द्या. हे प्री प्लॅनिंग जर करत असताना निवडणुकीच्या माध्यमातून आमचा कार्यकर्ताच गावात राहायचा,
आता हा माणूस बोलला, त्या माणसाचं काय, कालपर्यंत इथं होता तोपर्यंत काय नव्हतं, आता इथं पुढाकार घेऊन गावामध्ये पुढाकार घ्यायला लागला की त्याची नोटीस निघाली. एक उदाहरण देतो, हे आमचा शर्ट एवढीच आहे, तुम्ही नियमाने केलं ना मान्य, नियमाने केलं असेल तर सगळ्याच्या सगळ्या पोलीस स्टेशननी या निकषामध्ये 10 वर्षामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्या सगळ्यांना तुम्ही नोटिसा काढल्या नसाल तर त्या अधिकाऱ्याने पोलिसांवर कारवाई केली पाहिजे, त्याशिवाय आम्ही इकडून आलो नाही. आता आमच्या संसदेच्या पलीकडे एक मिनिट पोलीस लोक बोलतात त्यांना तू आता काम कर म्हणून, मला विश्वास ठेवायचा विषय. मल्हार साहेबांच्या समोर गांभीर्याने सांगतो मी, आत्ता सुद्धा चालू आहे खटावमध्ये आणि या परिसरामध्ये. हे तडीपारच्या नोटिसा काढल्या ना, त्यांना फोन करून काय सांगितलं मी तुमच्याकडे खाजगीच सांगतो की कुठला अन्याय, आणि तुम्ही कायद्याची भाषा आम्हाला सांगता आणि डिपार्टमेंटच सांगतोय तुला नोटीस घ्यायला ये, नाही तुझ्या कारवाई करतो, नाही तर तुला त्या पक्षाचा त्या आमदाराचा याचा प्रचार करावा लागेल. मी सर्व पोलीस डिपार्टमेंटला बोलत नाही, पण काही लोक या आहेत, तुम्ही त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. कशी निवडणूक इम्पॉसिबल होणार आहे. एक मिनिट साहेब, आपण त्यांना बोलण्या मला 5 मिनिटं बोलू द्या, मध्ये कोणी बोलू नका. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम म्हणजे CRPC कलम 163(2) प्रमाणे मनाई आदेश आपण दिला. आपलं म्हणणं आहे प्रिव्हेंटिव्ह आहे तो 1973चा जुना कायदा आपण ह्याच्यावर टाकावा, मग आम्ही देतो, द्यावं त्यांना. त्याच्यामध्ये हे अधिकार आपल्याला नाही आहेत साहेब, मुळात 163 सेक्शन 2 खाली नाही आहेत. पहिला. दुसरा भाग, त्या सेक्शन मध्ये तुम्ही कुठल्याही तालुक्यांच्या हद्दीत फिरण्यास, अगर वास्तव्यास, त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये प्रवेश करण्यास असं कुठंही वाक्य नाही. हे आम्हाला 163(2)चा आणि आपल्या खालच्या 2 वाक्याचा संबंध फक्त कायद्यात दाखवून द्या. नसेल तर मुकाटपणे साहेब या सगळ्या नोटिसा मागे घ्या. दुसरा पर्याय नाही आपल्या पुढे, सगळ्यांच्या मागे घ्यायला लागतील आपल्याला जर ते नसेल वाक्य त्याच्यात. तर सेक्शन 56 मध्ये फक्त वाक्य आहे, त्यामध्ये 2 महिने 2 वर्ष किती बी टाका तुम्ही, 3 दिवस टाका. आपण सेक्शन टाकताय दुसरा इतका. बर साहेब, तुम्हाला आता याचं उदाहरण सांगितलं, मर्डर केसचे 3 मध्ये त्याला जामीन झाला, याचा बेलआउट झाला, त्याला ज्याचे निर्दोष झाले त्याला सुद्धा तुम्ही असं प्रतिबंधात्मक कारवाई करू शकत नाही. त्याच्या विरुद्ध तडीपाऱ्याची कोरेगाव तालुक्यात येऊ नको, अमुक दिवशी येऊ नको, तमुक दिवशी. मुळात आपण याचे बेसिक, आता याच्यात नोटीस काढायच्या अगोदर एक्सप्लेनेशन घेतलं का, सगळ्यात महत्वाचं मत एक्सप्लेनेशन मागवा. एक्सप्लेनेशन असेल आणि मी एक्सप्लेनेशन बघितलं ते चुकीचं आहे असा चेहरा असला तरच साहेब आपल्याला खाली अधिकार आहे सही करायचा. पहिल्यांदा नॅचरल जस्टिस नुसार किंवा कायद्यानुसार त्या नोटिसा काढल्या व्हेरीफाय करा, मग सगळ्यांना इश्यू नोटीस काढा. त्याचा सेक्शन नीट बघ, म्हणजे कारण ते पहिलं एक्सप्लेनेशनच नाही घेतलं. कुठल्याही अधिकार, कुठल्याही गुन्हेगार तुमच्या पद्धतीने जो आहे त्याला डायरेक्ट फाशी देता येत नाही साहेब. कसाबला सुद्धा आपण 2-2 वर्ष पोचलाय याच्यासाठी. का तर तो न्याय व्हावा लागतो, दिसावा लागतो, त्याच्या प्रोसिजर कुठलेही एक स्टेप गाळता येत नाही. आपण 10 स्टेप गाळून डायरेक्ट सांगताय तडीपार म्हणून. तडीपार शब्द आहे साहेब, हद्दपार म्हणजे तडीपार. अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये सगळीकडे केले नाही. हा नियम सातारा जिल्ह्यात सगळीकडे लावला का? नाही एक मिनिट नाही सातारा जिल्ह्यात विचार सातारा जिल्ह्यामध्ये सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात झाला त्यावेळेला आज तुम्हाला सांगतो मी फार सिरियसनेस प्रामाणिकपणे सांगतो, लोकसभेला सुद्धा एवढी कारवाई झाली, विधानसभेच्या वेळेला जी कारवाई झाली इम्पॉसिबल झाली नाही. आमचं म्हणणं आहे याची चौकशी कल्पना ऑर्डर रद्द करावी. हा, जर त्याच्यामध्ये आम्ही मानलेल्या मुद्द्यामध्ये चौकशीमध्ये आमच्याकडे काही तफावत चूक झाली असेल तर आमच्यावर पण कारवाई करा, आमच्यावर पण कारवाई आणि त्या 2 साक्षीदारांचा 2 मिनिटं त्या 2 साक्षीदार आहेत त्याचं नाव गाव न तुम्ही आयडेंटिफाय करायचं नाही, आम्ही विचारायचं नाही.
त्याचा उलट तपास घ्यायचा अधिकार आहे साहेब यांच्यासारख्या माणसांना. आपण कायदा नीट समजून घ्या. जाणार आपण प्रोसिजरच चुकीची केलेली आहे. मुळात ज्यांना शिकवण्यापेक्षा ज्यांना तडीपार करण्याची किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सुद्धा आवश्यकता नाही अशा माणसांना डायरेक्ट तुम्ही हातात देताय. केव्हा तुम्ही त्यांना नोटीस पाठवल्या, केव्हा एक्सप्लेनेशन घेतलं, केव्हा त्यांचे जबाब घेतले, केव्हा त्यांना वकिलीची संधी दिली, केव्हा आपल्या पुढे हे जे आहे ना हे साहेब अगोदर व्हायला पाहिजे होतं. हे सगळं होऊन मग त्याला 5 दिवसाचा 8 दिवसाची मध्ये गॅप असतो. 8 दिवसात उत्तर द्या. तुम्ही डायरेक्ट सांगताय तडीपारच कुठली पद्धत काढली की साहेब आपल्याला माघारीच घ्यावं लागेल. दुसरा पर्याय नाही, पर्यायच नाही त्याच्यामध्ये. एकच पर्याय. माघारी घ्यायचा विषय नाही. झालं काय माघारी घ्यायचा कुठला काढला पुढे 350 नोटीस तुमची शांत भूमिका आहे त्यामुळे सगळीकडे. एक मिनिट केलं माहिती का त्यांनी साहेबांनी तो 5-6 तास फॉर्म व्हावं, मतदारसंघ मोकळा व्हावा, हे डिपार्टमेंटने सगळ्यांनी प्री प्लॅन केलं. बाकी काही नाही. मी काय म्हणतो ऐकलं तुम्ही नव्हता कोणाला नाटक करायची ना, कोणाला तरी बरं करू द्यायची. माझं म्हणणं आहे साहेब आम्ही लोकांना अटक करत नाही. कारण हा सेक्शन चुकलाय. एक मिनिट प्री प्लॅन चालू आहे साहेब. वेळ आता 3 तास वाया करायचं नाही असा पण निरोप आणा. नाही साहेब तुम्हाला विनंती आहे की असा पण निरोप आणा. साहेब तुम्हीच कोरेगाव सोडा, आम्हाला मोकळा सोडा, असा पण निरोप द्या म्हणजे तुमचं चांगलं होईल. कारवाई करायची ना. करायची तर 350 आम्ही आमची जेवढी लोक आहेत तेवढी एवढी पोलीस स्टेशन मध्ये बसतो. 3,500 लोक बसणार करणार नाही. आम्ही कोणी बाहेर जाणार नाही आणि आमच्याकडून लेखी देतो. आमच्या कोणाकडूनही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ. पण ती कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याच्या नावाखाली जर पॉलिटिकली हा ड्रामा चालला असेल तर या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतो. तुम्हाला जे लेखी द्यायचं ते आम्हाला लेखी द्या. आम्ही कोर्टात त्याला चॅलेंज करू. कोर्टात चॅलेंज केल्यानंतर आम्हाला काय न्याय घ्यायचा तो घेऊ. पण आम्हाला ही चुकीची नोटीस असल्यामुळे पोलिस दमबाजी देत आहेत. नोटीस घे नाही तर तुला बघतो, नाही तुझ्या गुन्हा दाखल करतो, दमबाजी चालू आहे सगळीकडे. तर माझं म्हणणं आहे की ही नोटीस आम्ही स्वीकारत नाही. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही कारवाई करा. आमच्या लोकांवर कारवाई केली तर परत आम्ही इथे येऊन ठाण मांडू. एक काम करा 350 कुणीही कोरेगाव तालुक्याच्या बाहेर जाऊ नका. ही चुकीची नोटीस आहे. नोटीस म्हणजे त्याच्या अजिबात काळजी करू नका. त्यांना घेऊ द्या. सर तुम्ही अटेंड करा. करू साहेब तुम्ही जाऊ. साहेब तसं नको बोलायला. दरवेळेस हो एक मिनिट ऐका हो. दरवेळेस आपण म्हणतो पुढे बघू पुढे बघू, कोर्टात जायचं नाही तर करायचं. काही घडतात कसं दरवेळेस कोणी बाहेर जाणार नाही. कायद्याने तुम्हाला लेखी द्यायचं लेखी द्या. जर तांत्रिक मुद्द्यावर ही चुकीची नोटीस असेल तर रद्द करावी अशी आमची मागणी आहे. आणि दुसरं नसेल तर आम्ही इथं कोणी जाणार नाही. पोलिसांनी कारवाई करावी. पुढे होणार परिणामानं आम्ही त्याला समोर जायची. आता इन ऍडव्हान्स सांगतो. इन ऍडव्हान्स मतदानाच्या दिवशी सुद्धा आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही. आतमध्ये सरळ सरळ कार्यकर्ते त्याचे येतात. 100 मीटरच्या आत कोण गेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर प्रचाराला आत कोण गेलं नाही पाहिजे. पोलिंग एजंट कोण ठेवला नाही पाहिजे. आणि कारवाई करताना टेबल किंवा हे करताना फक्त आमच्या कारवाई पोलिसांनी आमच्या लोक कारवाई करू नये, लाठीचार्ज करू नये. याला तर सगळ्यांना न्याय समान द्यावा. मागच्या लोकसभेच्या विधानसभेचा अनुभव असा आहे. तुम्हाला मी कॅमेरा आत्ता ॲडव्हान्स सांगतो आणि त्याच्या घटना घडल्या तर तुम्हाला मी जाब विचारेन. तशा पद्धतीचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन करताना स्ट्रिक्टली सांगा. पोलिसांनी करताना कारवाई सर्वांना समान करावी आणि तशा प्रकारची कारवाई करणार नाही. आज ॲडव्हान्स का सांगतो हे होणार आहे. हे होणार. आमची लोक टेबलवर दिसली
की त्यांना दांडकी मारून सांगणार तुम्ही बाहेर जावा आणि त्यांच्या माणसांना बोलणार तुम्ही आरामात काम करा. का तर गर्दी आमच्या टेबलावर असली की माणसामध्ये होऊ नये म्हणून त्याची कारवाई केली जाईल. आमचं म्हणणं आहे की नियम सर्वांना सारखा द्यावा. जर नसेल द्यायचा तर कायदा सुव्यवस्था बिघडायची आमची तयारी आहे. त्याचा निर्णय तुम्ही घ्या. साहेब इलेक्शन कमिशन हे फ्री फेअर इम्पार्शियल इलेक्शन घेण्यासाठीच असतं आणि त्याचाच भाग म्हणून ते फ्री व्हावं फेअर व्हावं म्हणून काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्रत्येक इलेक्शनच्या अगोदर घेत असतं. त्याच अनुषंगाने SP साहेबांनी काही याद्या प्रत्येक पोलीस स्टेशन न्याय दिल्या होत्या. पोलीस स्टेशनने त्यांचे प्रस्ताव तयार करून त्या कायद्याखाली माझ्याकडे पाठवण्यात आले होते. मात्र आता साहेबांनी काही मुद्दे मांडले, काही वकील साहेबांनी काही त्यातल्या टेक्निकल बाजू समजावून सांगितल्या. तर आमची अशी धारणा आहे की थोडंसं त्यात टेक्निकली हे झालेलं आहे. तर याचा पुनर्विचार आम्हाला करणं आवश्यक वाटतं. तर हे जे मी मागच्या 2-3 दिवसापासून जे आदेश दिले होते त्याला मी स्थगिती देतो. आता पुन्हा नोटीस काढायची असेल तर ती एक्सप्लेनेशन घेतल्याशिवाय आपल्याला ती ऑर्डर पास करा. त्याला 8 दिवसाची मुदत द्यावी लागते. 8 दिवसाची मुदत द्यावी लागते एक्सप्लेनेशनला. नंतर अशा प्रकारचा एव्हिडन्स घडणार नाही याची मी दक्षता घेतली. तुम्ही मला विश्वास टाकलेला आहे. आमच्या ज्या लोकांना नोटिसा काढल्या त्या लोकांना मी स्पष्ट सांगितलं त्याच्यामुळे कुठं होणार नाही करू आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही न्याय दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. फक्त एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की याच्या पुढच्या कुठल्याही कारवाया त्या राजकीय दबावापोटी होऊ नये एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद. बोला साहेब 2 मिनिटं. आम्ही पण एक आम्हाला आपल्याला सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही ज्या काही इलेक्शनच्या कारवाई आहे, इलेक्शनची प्रोसेस आहे ती फ्री फेअर इम्पार्शियली आम्ही करणार आहोत. जिथं कुठं आपल्याला वाटतं आम्ही तर बाहेरच्या जिल्ह्यातून आलेलो, आम्ही काय आपल्याला कोणालाच ओळखत नाही. फक्त वकील साहेब 2-4 आम्ही काय कुणाला हे करत नाही. अधिकारी आहे आम्ही काही कुणाला पर्सनली ओळखत नाही किंवा त्याच्यावर काय आपलंच आहे म्हणून आम्ही कारवाई केली. आम्हाला प्रोसेस आहे. प्रस्ताव आम्ही पाहिलं आम्ही केलं पण त्याच्यात आम्हाला काही माझ्या आदेशात पण टेक्निकल बाबी राहिल्या आहेत. पण एवढं आहे की आम्ही मुलाच्या बाजूने दरवेळेस असं काय दरवेळेस असं नाही. ह्यांचं म्हणणं काय येतंय साहेब तुमच्या थोडक्यात? ह्यांचं म्हणणं काय येतंय की प्रत्येक वेळी ह्या साहेबांच्याच लोकांच्या असा अन्याय का होतोय असं यांचं म्हणणं आहे. आम्ही कुणालाही पर्सनली ओळखत नाही. संपूर्ण जिल्ह्यात प्रशासन